विरोधकाला आजही भीती माझी, ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला अशा गद्दार व्यक्तीच्या उपकाराची किंचितही आम्हाला लवलेश नाही. लावलेलं कमळ चिन्ह काढलं, पायाखाली तुडवलं, पक्षाचा झेंडा पायाखाली तुडवला. त्यांना निष्ठा काय करणार? त्यांना त्या ठिकाणच्या जमिनी लाटायच्या होत्या. त्यांनी त्याचं उत्तर द्यावं, नाही तर उद्या मी 7/12 दाखवील किती जमिनी खरेदी केलेल्या आहेत. आणि ज्यांच्यावर लेटेस्ट 302च्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी आरोपी म्हणून गुन्हा दाखल झालाय, माझ्या कार्यकर्त्याचा राजकीय बळी त्या ठिकाणी घेण्यात. ही बंडखोरी नाहीये, हा अन्यायाच्या विरोधातला आवाज आहे. त्या ठिकाणी शून्यातून आज पक्षाच्या माध्यमातून मोठा झाला. 2019ची निवडणूक ही मावळ तालुक्याच्या दृष्टीने एक परिवर्तनाची निवडणूक झाली. 79 कोटी रुपयाचा दंड लावण्याचं काम केलं. कुठल्याही शेतकऱ्याने सांगायचं की बाळा बेगडेने आमच्यावर अन्याय केला, पण जनतेच्या मनात आम्ही केलेली कामं तुम्ही पुसून टाकू शकत नाही. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान एक गोष्ट आपल्याला दिसते, ती म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होते. पण महाराष्ट्राच्या पटलावर एक विधानसभा मतदारसंघ अत्यंत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तो मतदारसंघ म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघ. कारण या मतदारसंघात जी लढत आहे ती महायुतीमध्येच आहेच, पण त्याबरोबर त्यांचा जो अपोजिटला जे आहेत ते अपक्ष उमेदवार आहेत. पण महायुती विरोधातच कुठेतरी भाजपचे एक नेते आहेत, जे मंत्री राहिलेले आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली आहे. ती विरोधातली भूमिका त्यांनी का घेतली आणि भाजपची ही भूमिका अत्यंत महत्वाची अशी या मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान ठरणार आहे. तर माझ्या बरोबर सध्या आहेत माजी मंत्री बाळा भेगडे. मावळ विधानसभा मतदारसंघाची एकंदर गणित काय आहेत, भाजपची भूमिका काय आहे आणि त्यांनी जे बंड केलं ते बंड नेमकं का केलं, या सगळ्याच गोष्टींचा आढावा आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत. बाळाभाऊ, खूप खूप स्वागत आहे तुमचं टीओडी मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार. काय एकंदर भूमिका होती? खरं तर बापू भेगडेंच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिलेला आहात, सगळी भूमिका घेतलेली आहे. काय विचार होता बरं? 1957ला रामभाऊ म्हाळगीजींनी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रवासामध्ये गाव पातळीपर्यंत पक्षाचा विचार ज्या नेतृत्वाने या तालुक्यामध्ये उभा केला, त्या तालुक्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला अभिमान आहे. आणि ज्या पद्धतीने गेल्या 50-60 वर्षात आमच्या जुन्या पिढीतल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करून पक्ष इथपर्यंत पोहोचवला, त्याग केला, अनेक गोष्टी अन्यायाच्या सहन केल्या आणि त्या माध्यमातून कार्यकर्ता घडवत आज लोकप्रतिनिधी करण्याचं काम आमच्या अनेक संघर्षातल्या कार्यकर्त्यांनी उभा केलेला विचार हा मावळचा खूप मोठा इतिहास आहे. आणि अशा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी शून्यातून आज पक्षाच्या माध्यमातून मोठा झाला. बरोबर. 2019ची निवडणूक ही मावळ तालुक्याच्या दृष्टीने एक परिवर्तनाची निवडणूक झाली. एका अर्थाने आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमचा पराभव झाला, तो आम्ही स्वीकारला. नुसता स्वीकारलाच नाही तर पराभव झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन दिवाळी फराळाचा कार्यक्रम करणारा कार्यकर्ता म्हणून मी आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांना परत त्या ठिकाणी उभं करायचं होतं. परंतु दुसऱ्या बाजूला खूप मोठ्या फरकाने विजय झाल्यानंतर एक विजयाचा अहंकार निर्माण झाला आणि ज्या निष्ठावान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमाग राजकीय सत्तेचा उपयोग करून जी सुडाची भावना तयार झाली, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मावळ तालुक्यातून संपवणार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारावर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक टीका करणार, कुठंतरी संघाला बदनाम करायचं काम करणार, या भूमिकेतून त्या ठिकाणी एकामागे एक 19च्या निवडणुकीच्या विजयानंतर जी भूमिका घेतली गेली, त्यामध्ये मावळ तालुक्यातल्या पहिलाच गोष्ट अशी घडली की वडगाव फाटा या ठिकाणी आमच्या सुनीलनी त्या ठिकाणी एक पुढारी नावाने छोटं वडापावची हातगाडी उभी केली होती. बर. सुदैवाने ती खूप चांगल्या पद्धतीने चालत होती. 2 रुपये एखाद्या कार्यकर्त्याला मिळत असतील
तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, हं. तर ते आपण समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. हो. परंतु पहिली घटना घडली की ती पुढारी टपरी त्या ठिकाणी ती बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे? पण आज त्या रस्त्यावर जात असताना अनेक हॉटेल आहे, म्हणून ज्यांनी काम केलं त्याची हातगाडी हं. किंवा त्या ठिकाणी काढायची, म्हणजे एका अर्थाने कुठंतरी भारतीय जनता पक्षाचं प्रामाणिक काम केलं म्हणून जर अशा पद्धतीची अन्यायाची वागणूक द्यायची असेल हं. तर ती पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. बरोबर. खरं तर ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या उद्घाटनाला देऊला आले, त्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि व्यक्तीपेक्षा देशाचे पंतप्रधान येत असेल तर सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वागताला गेलं पाहिजे, हा आपला राजशिष्टाचार आहे. बरोबर. परंतु ज्यावेळेस दीवमध्ये मोदी साहेब येणार होते त्यावेळेस प्रशासनाला तंबी देण्यात आली. तिथले नगराध्यक्ष नगरसेवकाला सांगण्यात आलं कुणी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं नाही. आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की पंतप्रधान आपल्या गावामध्ये येतात, ते देशाचे पंतप्रधान आहेत. हो. आणि एका अर्थाने आपला सन्मान आहे, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे आणि आपली मागणी पंतप्रधानांकडे त्या ठिकाणी केली पाहिजे. कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देऊला एक जगद्गुरूंच्या नावासारखं सन्मान मिळवून देत असताना विकासाचा सन्मान देखील या निमित्ताने प्राप्त होईल. नक्कीच. परंतु अहंकारी स्वभावाची भूमिका त्या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी सांगितलं कुणी त्या ठिकाणी जायचं नाही. हं. आणि जर आमचे पंतप्रधान मोदीजींच्या कार्यक्रमासाठी जर तुमची अशी भूमिका असेल तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी कुणालाही मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्याला ते आवडलं नाही. हं. आम्ही सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी कामात सहभागी झालो. प्रशासन सुरुवातीला मदत करत नव्हतं, आम्हाला NDRFच्या माध्यमातून बाहेरून मदत घ्यावी लागली. हं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण देहू नगरी स्वच्छ केली आणि लोकांनी स्वतःच्या शेतातून रस्ता नसताना मुरुम भराव करून जाण्यासाठी मार्ग करून दिला. अनेकांनी म्हणजे अनेक दातृत्वांनी त्या ठिकाणी आम्हाला मदत केली आणि मला तर विश्वास आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या कार्यामध्ये कुठेही अडथळा येत नाही. खरं तर ही मावळची संस्कृती आहे की एखादं चांगलं कार्य होतंय त्यामध्ये सर्व पक्ष एकत्र येतात, काम करतात आणि याचे बरेचसे संदर्भ आपण पाहू शकतो. पण आताची जी विधानसभा निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची ठरते कारण तुमची भूमिका याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही स्वतः निवडणूक लढणे हा एक पर्याय तुमच्या समोर होता. खरं तर युतीतून तुम्हाला तिकीट मिळालं नाही, ते विद्यमान आमदारांना दिलं गेलं. तेव्हा ते पर्याय असताना मग बापूंच्या मागे उभा राहण्याचा निर्णय का घ्यावा लागला? त्यापूर्वी थोड्या काही गोष्टीच्या पार्श्वभूमी आपल्या लक्षात आणून देतो की लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीला युतीचा धर्म होता का हो? आमचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे. याच्यासाठी आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते जीवाचं रान करून काम करत होते. हो. मग त्या ठिकाणी आमदारांचे कार्यकर्ते काय करत होते? आमदारांचे कार्यकर्ते आप्पा बारनेंच्या विरोधात त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांचा प्रचार करत होते. हे मी नाही म्हणत, राजकीय आरोप म्हणून नाही करत. स्वतः खासदार आप्पा बारने यांनी निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी त्या ठिकाणी सांगितलं होतं की माझं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं नाही. हे कार्यकर्ते कुणाचे होते? हे सरळ कार्यकर्ते जे होते ते आमदारांचे होते. त्यांचं कर्तव्य होतं की या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही माझे जसे काम करता तसं तुम्हाला आता आप्पा बारनेचं काम केलं पाहिजे. हो. ही त्याची एक लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सगळं बाजूला ठेवून एकत्र आलो. पण आम्हाला तिथेही दिसलं इथेही गद्दारीचे. अच्छा. आणि ही गद्दारी मावळ तालुक्याच्या जनतेच्या लक्षात आली. 2019च्या नंतरचा एक काल फक्त विषय सांगतो. अनेक घटना अशा घडत गेल्या
की ज्या घटनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा गाव पातळीवर काम करणारा सरपंच असेल तो कसा पराभूत होईल, त्याच्यावर कसे खोटे गुन्हे दाखल करता येतील. ज्या जोगेश्वरी मिसळ सोमाटणे फाटा या ठिकाणी आमचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य संजय राऊत यांनी सुरू केली, त्यांना वाटलं की बाबा आपल्या प्रमुख व्यक्तीला बोलवावं, म्हणून त्यांनी मला बोलवलं. आमचे माजी आमदार दिगंबर शेठ बेगडे यांना बोलवलं. आम्ही त्या ठिकाणी त्याचं जोगेश्वरी मिसळचं उद्घाटन केलं. फक्त हेतू पुरस्पर मला त्या ठिकाणी काय विचारलं नाही का असं आमदारांच्या मनात आलं आणि 7 ते 8 दिवसांनी त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून बांधलेली जोगेश्वरी मिसळचं हॉटेल पाडण्यात आलं. आणि दुर्दैवाने माझा कार्यकर्ता संजय राऊत त्या टेन्शन हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. म्हणजे आपण राजकारण कुठल्या स्तरावरून येतोय, राजकीय बळीच म्हणावं लागेल. माझ्या कार्यकर्त्याचा राजकीय बळी त्या ठिकाणी घेण्यात आला. अशा घटना घडत असताना एक मागच्या सरकारच्या काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुरू झाली. तळेगावमध्ये एक सुंदर जुन्या काळात ज्या तळ्यातून तळेगावच्या नागरिकांना पाणी पुरवठा केला जात होता, पाणी मिळत होतं, त्या तळ्यातलं आम्ही धोरण आखलं. मोठ्या प्रमाणात गाळ काढला, शेतकऱ्यांनी घेऊन गेले आणि ज्या स्थायी समितीने तळेगाव नगरपालिकेत ठराव केला त्यात 6-7 सदस्य भाजपचे होते आणि इतर पक्षाचे मिळून अशा स्थायी समितीने एक मताने ठराव केला की आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. पण ह्याची चौकशी 19 नंतर सुरू केली. राजकीय दबावाचा प्रचंड वापर करून तळेगाव नगरपालिका आणि भाजपच्याच फक्त नगरसेवकांवर 79 कोटी रुपयाचा दंड लावण्याचं काम केलं. आज आम्ही असे अनेक उदाहरणं सांगता येतील. या सगळ्या गोष्टीच्या अन्यायाचा आता कार्यकर्ता आणि जनतेने जो आवाज उठवलेला आहे त्याचा प्रत्यय म्हणजे मावळची होणारी विधानसभेची निवडणूक. पण 15 वर्षात तुम्ही काय केलं असा देखील प्रश्न ते उपस्थित करतात की बेगड्यांनी 15 वर्ष केलं काय मग मावळात? 1995 ला रुपलेखाताई ढोरे मावळच्या आमदार झाल्या. खर तर भेगडे परिवाराचा आणि मावळचा राजकारणाचा कौटुंबिक संबंध आहे. या तालुक्यातल्या जनतेच्या अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी सामान्य व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सगळे परिवार करतात, त्यामध्ये भेगडे परिवार देखील आहे. 1957 ला रामभाऊजी माळगींच्या निवडणुकीच्या वेळेस नथुभाऊ भेगडे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती. गावागावातल्या भिंती रंगल्या होत्या, प्रचार चालू होता. आमच्या कार्यालयातून 2 अधिकारी तळेगावला आले आणि सांगितलं की नथुभाऊंना त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि रामभाऊजी माळगी यांना राज्याच्या हिताच्या दृष्टीने निवडणुकीला उभं करण्याचा निर्णय झाला. त्याच आमच्या रामभाऊजी माळगींच्या प्रचाराचे प्रमुख नथुभाऊ भेगडे पाटील झाले. त्याग केला. आज असा त्याग कोणी करू शकत नाही. त्यांनी त्याग केला. रामभाऊजी माळगी निवडून आले. 1965-67 नंतर कृष्णरावजी भेगडेंच्या रूपाने मावळमध्ये त्या ठिकाणी आमदार झाले. जनसंघाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं. 77 ला पुलोद सरकार झालं. 80 ला माझे वडील विश्वनाथराव भेगडे यांना भारतीय जनता पक्षाची पहिली कमळ चिन्हावरची उमेदवारी मिळाली. 80 ला पक्षाची त्या ठिकाणची संघटना गावागावात मोठी करण्याचं काम त्यावेळेस केलं. 14,000 मतं 1980 ला मिळाली. 1985 ला जवळजवळ 28,000 मतं मिळाली. 1990 ला मावळमध्ये माझ्या वडिलांना तात्या म्हणायचे. त्यांनी त्या ठिकाणी काम करत असताना जवळजवळ 40-41 हजार मतं मिळवली. 2,500 मताने 1990च्या निवडणुकीमध्ये पराभव झाला.
पण पक्षाचा आलेख दिवसेंदिवस वाढवण्याचं काम वडिलांच्या बरोबर काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी केलं. हाच प्रश्न सगळ्यांना पडतोय सध्या, की भाजपचा एवढा मोठा केडर मावळामध्ये आहे, एवढं RSSचं पाळंमुळं रुजली गेलेली आहेत, मग इथं बंडखोरी कशी काय होऊ शकते? ही बंडखोरी नाहीये, हम्म. हा अन्यायाच्या विरोधातला आवाज आहे. कार्यकर्त्यांच्या आणि जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात हम्म. आज सगळे पक्ष एकत्र काय येतात. मी 10 वर्ष आमदार होतो. 2009 ते 2014 आमदार असताना मला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निधी मिळायला मर्यादा होत्या. 70 कोटी रुपयाची कामं त्यावेळेस मला 5 वर्षामध्ये करता आली. ज्यावेळेस माझं सरकार राज्यामध्ये आलं 2014 ते 2019चा कालखंड हा मावळ तालुक्याच्या विकासाला दिशा देणारा कालखंड आहे. दिगंबर दादा वेगडे यांचे 10 वर्ष, रूपलेखाताई ढोरेंचे 5 वर्ष आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे 10 वर्ष, हा 25 वर्षाचा कालखंड पाहिला तर या तालुक्यामध्ये अनेक गावं अशी आहे आणि आजही काही गावांना तोच प्रश्न भेडसावतोय. टँकर मुक्त तालुका करण्याचं काम हे त्यावेळेस रूपलेखाताई ढोरेंच्या रूपाने त्या ठिकाणी सुरू झालं आणि दिगंबर दादांनी ते पुढे नेत नेत खऱ्या अर्थाने एक विकासाचं पायाभरणी करण्याचं काम केलं. मी ज्यावेळेस निवडून आलो, आज त्यांनी जेवढी उद्घाटन केली ना, लोणावळ्यातील रुग्णालयाची मान्यता घेण्याचं काम आम्ही केलं. तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं प्रशासकीय मान्यता निधी 4 कोटी सुरुवातीला मंजूर करून घेण्याचं काम आम्ही केलं. तुम्ही मावळ तालुक्याचा खरा जर चेहरा बघायचा असेल तर आमच्या पवना धरणाच्या परिसरामध्ये 2015 पूर्वीचा तो आमचा रस्ता जर बघितला आणि 2015 नंतर हॅम नावाची जी योजना राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आली, त्यामधून आम्ही 145 कोटी रुपये खर्च करून लोणावळा ते पौड आणि कोळे चापेर सरते जवळ हा पवना धरणाला एक अत्यंत चांगला रिंग रोड तयार केला. त्याचा फायदा काय झाला? त्या रिंग रोडमुळं महाराष्ट्र देशातले पर्यटक आज पवना धरणाच्या परिसरात लाखोच्या संख्येने येतात. बरोबर. पूर्वी आम्हाला म्हणायचे अहो रस्ता तुमच्या इथं नाहीये, पर्यटक म्हणून आम्हाला यायला त्या ठिकाणी सुविधा नाहीयेत. पण आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेगवेगळे मोठमोठे हॉटेल्स त्या भागामध्ये येतात. ते 150-200 एकरवर मोठमोठे प्रोजेक्ट उभे राहतात. ती पवना धरणाच्या रिंग रोडच्या कामाची पावती ते तुमच्या कार्यकाळात झाले. ती माझ्या काळातली सुरुवात, त्यावेळेचा कालखंडातलं झालेलं काम. आज माझ्यासारख्याला समाधान आहे. आज मी ज्यावेळेस काम करतो MIDCच्या माध्यमातून, तळेगाव MIDC टप्पा 2, तळेगाव MIDC टप्पा 3, तळेगाव MIDC टप्पा 4, कुठल्याही शेतकऱ्याने सांगायचं की बाळा वेगडेने आमच्यावर अन्याय केला. तुमची एक योजना चर्चेत आली होती काहीतरी, निधी न दिलेलं गाव दाखवा आणि बक्षीस मिळवा, काय योजना होती? मी मावळ तालुक्यामध्ये स्वातंत्र्यानंतर ज्या गावामध्ये रस्ता नव्हता, ज्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर स्मशानभूमी नव्हती, ज्या गावामध्ये चांगल्या शाळा नव्हत्या, अशा गावांकडे विशेष करून आदिवासी असेल, आमच्या मागासवर्गीय समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध विहाराच्या माध्यमातून आमचा समाज त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम असेल, आमची देवरोडची धम्मभूमी असेल, तळेगावचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान असेल, या सगळ्या कामांना मोठ्या प्रमाणात मान्यता देण्याचं काम त्यावेळेस आम्ही केलं. आणि विकास खरी जनतेच्या पायाभूत सुविधा प्रथमतः व्यवस्थित उभ्या करणं याला विकास म्हणतात. आणि त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक गावामध्ये निधी देण्याचं काम केलं. एवढा विश्वास होता की बाबा असं गावच सुटलं नाही कोणतं? विरोधकाला आजही भीती माझी, मी कधी भीती म्हणत नाही त्याला, त्यांच्याच मनामध्ये ती भीती वाटते. 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गावात लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या विकासाच्या मोठे बॅनर्स, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण,
पाट्या लागतात, उद्घाटनाच्या पाट्या हो लागतात. हो एवढ्या पाट्या होत्या लागलेल्या. जाईन तिथं छोट्या कामाची पाटी असेल ती विकासाची लावलेली. 2019 नंतर 2023 पर्यंत ह्या पाट्या गायब झाल्या कशा? तुम्ही आम्हाला रस्त्यावरचे बोर्ड आमचे काढू शकता, त्या पाट्या रिप्लेस झाल्या का मग, का नाव नाही हा. तुम्ही आमच्या त्या ठिकाणी लावलेले बोर्ड काढू शकता, पण जनतेच्या मनात आम्ही केलेली कामं तुम्ही पुसून टाकू शकत नाही. तुम्ही त्याच्यावर फक्त रेगोट्या ओढण्याचं काही काम केलं, पण खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचा उदय तुम्ही त्या निमित्ताने सुरू केला आणि आज तालुक्याचं नाव महाराष्ट्रात बदनाम करण्याचं काम आपल्या रूपाने झालं. त्यांचा जेव्हा निर्णय झाला अजितदादांचा की आपल्याला महायुती बरोबर जायचंय, तेव्हा तुम्हालाही माहिती होतं की आता सुनील शेळके इकडे आलेले आहेत. तेव्हा ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रातील साक्षीदार आहे. त्यावेळी तुम्हाला विरोध करावा असं वाटलं नाही का? कारण 3 वर्षापूर्वीची एक घटना सांगतो की तुम्ही आणि सुनील शेळके एका आंदोलनाच्या दरम्यान उभे होतात, तुम्ही उभे होतात, बोलत होतात आणि सुनीलांना तिकडून बोलले की काय बाबा माझ्यावर वैयक्तिक टीका नको करू वगैरे वगैरे. ह्या तुमच्यात शाब्दिक चकमक झाली होती. तो एक थोडक्यात किस्सा सांगा काय होता आणि त्यावेळची भूमिका तुमची काय होती जेव्हा महायुतीत त्यांचा याचा निर्णय झाला? खर तर माझ्यासारखा कार्यकर्ता कामातून मोठा झालेला आहे. 2019 पूर्वी तळेगाव MIDC टप्पा 4 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी 6,500 एकर जमीन घेण्याचा निर्णय झाला. बरोबर. आणि मीच त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करत असताना किंवा त्यापूर्वी आमदार म्हणून काम करत असताना शासनाकडून आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यात चांगला मोबदला मिळावा म्हणून पाठपुरावा मी केला. आमच्या शेतकऱ्यांना 73 लाख रुपये एकरी त्या निमित्ताने मंजूर करून घेण्याचं काम मी केलं. हे करत असताना 2019 ते 2022 म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होईच्या अगोदरपर्यंत 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या शेतकऱ्यांना मोबदला का मिळाला नाही म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनात आम्ही सहभागी झालो. आमची भूमिका एकच होती की आमदारांचं कर्तव्य आहे शासनाच्या कडे पाठपुरावा करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, हे त्यांचं कामच आहे. पण 2.5 वर्षाच्या कालखंडात आम्ही ज्यावेळेस आंदोलनामध्ये उतरलो, शेतकरी त्या ठिकाणी मेटाकुटीला आला, पैसे मिळत नाही, घराघरात संघर्ष सुरू झाले, जमिनीचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खरेदी करण्याचे प्रकार घडले. याच्या मागे कोण होतं हे मावळच्या जनतेला पूर्ण माहिती. कुणी कुणी त्या कालखंडात 2 वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या. तुम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नव्हते कारण त्या ठिकाणी जमिनी घ्यायच्या होत्या. अशा पद्धतीचं चित्र उभं राहिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला. मग एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होतात, देवेंद्रजी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतात आणि 15 दिवसात आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लगेच 150 कोटी रुपये कसे काय मिळतात? शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आम्ही देवेंद्रजींकडे गेलो, त्यांना विनंती केली की 3 वर्ष शेतकरी त्या ठिकाणी मोबदल्यापासून वंचित आहे. 32 एक करून सरकारने जमा, शासन जमा, सरकारची जमीन झालेली आहे, आपण त्यांना मोबदला दिला पाहिजे. देवेंद्रजींनी पहिल्या टप्प्यात लगेच 150 कोटी रुपये दिले, दुसऱ्या टप्प्यात 100 कोटी रुपये दिले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. हे काम त्यांनी अगोदर जर केलं असतं तर शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा झाला असता, पण दुर्दैवाने त्यांना ते करता आलं नाही. फडणवीसांचा उल्लेख आला म्हणून सांगतो, तुम्ही फडणवीसांकडे गेलात, तुमची चर्चा झाली, त्यांनी तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, अशा चर्चा झाल्या. त्या बंद दाराआड नेमकी चर्चा काय झाली होती हे आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. बंद दाराआड जी चर्चा झाली ती माझ्या मावळच्या जनतेने जशी ऐकली तशी आज आपल्या माध्यमातून देखील मी सांगू इच्छितो की माझं दैवत देवेंद्रजी आहे. मी राजकारणात असेल नसेल पण तुम्ही ऐकलं नाही त्यांचं, पण त्याच्या मागचं जे महत्वाचं कारण आहे, आमच्या पक्षाची एक कोर टीम आहे मावळ तालुक्यात. 75 वर्षाचे नेते आमचे निवृत्ती भाऊ शेटे त्या कमिटीचे अध्यक्ष आहे. 4 महिने आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर सातत्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आमच्या कमिटीच्या माध्यमातून जी आमची भूमिका होती ती भूमिका आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना सांगितली
रावसाहेब दादा दानवे पाटील साहेबांना सांगितली, चंद्रकांत दादा पाटील यांना सांगितली, देवेंद्रजींच्या देखील आम्ही कानावर त्या ठिकाणी घातली. युतीचा धर्म राज्याच्या पातळीवर ठरलेला असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला देखील त्या भूमिकेचं स्वागत करणंच होतं. परंतु मावळ तालुक्यामध्ये या सगळ्या घडामोडी घडत असताना ज्यावेळेस अन्याय होतो त्या अन्यायाचा आवाज खूप मोठा होता. म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वाला विनंती केली की युतीच्या धर्मामध्ये मावळची जागा ही परंपरागत भाजपचीच आहे. हो. 2019चा जर राजकीय घडामोडी सोडल्या तर परंपरागत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा आहे. आपण हा मतदारसंघ सोडून घ्यावा म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलं की राज्याच्या चर्चेमध्ये 1 नंबरला आम्ही मावळची चर्चा करणार आहोत. आणि मग आम्हाला देखील विश्वास होता की शेवटपर्यंत ही जागा आम्हाला सुटेल. परंतु ही जागा राज्याच्या युतीमध्ये त्या ठिकाणी सुटली नाही. आणि मग आमच्या सगळ्या तालुक्यातल्या नेतृत्वाने एकत्र येऊन हा निर्णय घेतलाय. हा निर्णय एकट्या बाळा भेगडेचा नाहीये. आज माझ्या बरोबर माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले आमचे नेतृत्व आहेत आणि कार्यकर्ते आहेत. यांनी सगळ्यांनी बसून उद्याच्या काळात आपल्याला तालुक्यातलं सुसंस्कृत राजकारण आणि उद्याच्या काळात आपल्याला जर चांगलं करायचं असेल तर आपण एकत्र येऊन जावं लागेल. आणि मग आम्ही निर्णय घेतल्यानंतर देवेंद्रजींनी आम्हाला बोलवलं. देवेंद्रजींनी आम्हाला बोलवल्यानंतर आम्हाला समोरासमोर त्या ठिकाणी बसवलं. आणि बसवल्यानंतर मी पहिला कार्यकर्ता आहे. कुठल्या पदाची अपेक्षा मी कधीच करत नाही. फक्त काम करत राहणं, फळ मिळेल हे अपेक्षा नाही. माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या भावना होत्या, देवेंद्रजींनी बोलवल्यानंतर आमदार सुनील शेळके तिथं होते. त्यांनी आल्या आल्या सुरुवात केली. मी काय बोलायच्या अगदी ते सुरू झाले की मामा तुम्ही उद्या बापूसाहेब बेगडेंचा फॉर्म भरायला जाऊ नका. तुम्ही त्या ठिकाणी आजच जाण्याच्या पूर्वी आजच जाहीर करा. आणि जाहीर करत असताना आजच तुम्ही त्या ठिकाणी माझं काम करा. साहेबांकडून म्हणजे साहेबांना भाऊ म्हणतो आम्ही अगदी खाजगीमध्ये आमच्या, ते म्हणले की भाऊ तुम्ही त्यांना विधान परिषद द्या. म्हणलो आज ही का वेळ आली. मला विधान परिषद मागायची असती तर माझ्या नेतृत्वाकडे मी मागितली असती ना. म्हणजे विधान परिषदेची संधी होती की तुम्हाला? मला विधान परिषदेची संधी होती, पण मला सुनील शेळकेकडून विधान परिषदेची संधी नको. त्यांच्या शिफारशीची गरज नाही. ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपासला आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला उद्ध्वस्त काम केलं, अशा व्यक्ती गद्दार व्यक्तीच्या उपकाराची किंचितही आम्हाला लवलेश नको. ज्यावेळेस आमदार सुनील शेळकेंनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली किंवा तुम्ही माझं काम करावं, मी देवेंद्रजींना विनंती केली की हा निर्णय मला तालुक्यातल्या प्रमुख सर्व नेत्यांशी जाऊन चर्चा करावं लागेल आणि मग मी आपल्याला संध्याकाळपर्यंत हा निर्णय कळवतो. ओके. परंतु मला त्यांचा म्हणजे आमदार सुनील शेळकेंचा एक राजकीय डाव लक्षात आला होता. काय डाव होता? त्यांना त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या बरोबर एकत्र फोटो माझ्यावर आणि त्यांचा घ्यायचा होता. बर. आणि तो लगेच इकडे मावळमध्ये सगळीकडे प्रसिद्ध करायचा होता. अच्छा. की आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि बाहेर मीडिया समोर जाऊन त्या ठिकाणी आपण सांगावं की अशी अशी चर्चा झालेली आहे. माझ्या एकही शब्द त्या ठिकाणी मी कुठला जोडलेला नाही. जे घडलं ते सांगितलं. त्या ठिकाणी मी म्हटलं मी काय माझ्या नेतृत्वावर माझे फोटो काय माझ्या दृष्टीने ते सर्वस्व आहे. तुम्ही फोटो काढून घ्या, तुम्ही बाहेर जाऊन तुमची बाईट द्या, मी माझ्या पद्धतीने माझी भूमिका सांगेल. जोपर्यंत मी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका माझ्या नेतृत्वाच्या कानावर घाली आणि मग पुढची दिशा ठरेल. परंतु मी मुंबईच्या साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर पडण्यापूर्वीच
तालुक्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून एक खूप मोठी बातमी पसरवली गेली हम्म. की बाळा बेगडेंची भूमिका बदलली. हम्म. दिल जमाई आणि बापूसाहेब बेगडे यांची निवडणुकीतून माघार. म्हणजे तुम्ही राजकारण करत असताना अविश्वासाचं राजकारण कसं करावं हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. मग तुम्हाला असंच करायचं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचा डाव का केला हा आमचा सवाल आहे. बरोबर. मंत्रीपदी राहिलेल्या बाळा भेगडेंची राजकीय आत्महत्या झाली का बघ? कारण विधान परिषदही गेली, फडणवीसांची नाराजी ओढावली, अशी एकंदरीत चर्चा सुरू आहे मतदारसंघात. मग आत्महत्या म्हणावं त्याला? माझ्या मावळच्या जनतेसाठी ही माझी आत्महत्या जरी झाली तरी मी ती स्वीकारायला तयार आहे. पण आहे का ही राजकीय आत्महत्या आहे का? राजकीय आत्महत्या माझी मावळची जनता होऊनच देणार नाही हा माझा विश्वास आहे. कारण स्वतः त्या ठिकाणी आमदारांनी देवेंद्रजींकडे सांगितलं की संपूर्ण भाजप बाळा बेगडेंच्या मागे उभा आहे. म्हणजे मला आज अभिमान वाटतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्यावर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवलाय. त्याच्या मागे काहीतरी कार्यकर्त्यांचा विश्वास असेल की बाळा बेगडेने उचललेलं पाऊल हे चुकीचं नाही. म्हणून कार्यकर्ता स्वतःची निवडणूक असल्यासारखा संपूर्ण प्रचारामध्ये ताकदीने उभा राहिलाय आणि जनता जनार्दन जी आमची संपूर्ण तालुक्यातली बाळा बेगडेंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधी कुणाच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं काम केलं नाही, कधी कुणाच्या जमिनीच्या संदर्भात दबाव तंत्राचा वापर करून जमीन हडप करण्याचं काम केलं नाही, कधी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्रास देण्याचं काम केलं नाही, कधी कुठलं कॉलेज महाविद्यालय खाजगी संस्था बंद करायचं काम केलं नाही. कुठल्याही पक्षाची तालुक्यातली संस्था असू द्या, कुठलाही शेतकरी असू द्या, कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असू द्या, कधी बाळा बेगडेंनी त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. आता तालुक्यामध्ये मी करेल तेच सर्व काही ह्या भूमिकेतून जो अहंकार निर्माण झाला आणि मग त्याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये येताना पाहतो. फडणवीसांची एक ऑडिओ क्लिप आली, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की तुमची आणि सुनील शेळकेंची पर्सनल दुश्मनी आहे आणि त्यातून तुम्ही त्यांना विरोध करताय. मग खरं आहे का हे सगळं? खरं तर कार्यकर्त्यांच्या साठी ही माझी त्या ठिकाणी दुश्मनी असेल तर नक्की आहे. या तालुक्यातला कार्यकर्ता हा माझ्यासाठी प्रमुख आहे आणि त्या कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करावं लागलं तरी करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आज कार्यकर्ता माझ्याशी जोडला गेलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहोत. ही आमची भूमिका आहे. 2019 ची निवडणूक, 2024 ची निवडणूक, थोडं तुम्हाला मागे नेतो 2019 ला. 2019 ला सुनील शेळके महायुतीच्या विरोधात लढत होते, पण आता 2024 कट्टू 2024 वर आपण आलो. काल मोदींची सभा झाली, मोदींच्या पाया पडले ते. मग कसं बघताय या सगळ्याकडे? तुम्ही भाजपला खूप जवळून पाहिलेले, तुमची भूमिका काय, म्हणजे कसं वाटतंय असं पाहून? आमच्यासाठी खर तर त्यांना हे कळलं हेच खूप महत्वाचं आहे की भाजपची गरज का लागते. कारण प्रचार करताना पण भाजपचं कमळ आहे त्यांच्या गळ्यात, ते काय कुठे गेलेलं नाहीये, पण तुम्ही नाहीये त्यांच्या बरोबर मावळत. हे अधोरेखित होणार आहे. हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे काही करू शकतात. ज्यांनी 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान स्वतःच्या कार्यालयाच्या लावलेलं कमळ चिन्ह काढलं, पायाखाली तुडवलं, पक्षाचा झेंडा पायाखाली तुडवला, त्यांना निष्ठा काय कळणार आहे. पण आज त्यांना ते मान्य करावं लागतंय की भाजपची ताकद काय आहे. निवडून आल्यानंतर भाजप संपवायला निघालेले आज भाजप शिवाय पर्याय नाही अशा भूमिकेत भाजपच्या कार्यकर्त्याला फोन करतात, ते भाजपच्या कार्यकर्त्याला आग्रह धरतात, ते म्हणजे त्यांना आता भाजप काय हे समजलेलं आहे.
बाळाभाऊ, मावळात एक चर्चा चांगलीच रंगलेली आहे, कारण सुनील शेळके प्रचार करतायत आणि ते बापू बेगडेंचा उल्लेख हा गावगुंड म्हणून ते करतायत. मग बाळा बेगडे हे गावगुंडाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत असं म्हणावं लागेल का? खरं तर बापूसाहेब बेगडे यांच्याकडून 25 वर्षापूर्वी काही चुका झाल्या, परंतु त्यानंतर त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, स्वतःला त्या ठिकाणी बदललं आणि समाजाने देखील त्यांना त्या ठिकाणी स्वीकारलं. हे सर्व होत असताना खऱ्या अर्थाने जो माणूस, आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे, परंतु प्रतिमा म्हणून बापू साहेबांचा एक स्वभाव आहे, थेट बोलणं, स्पष्ट बोलणं, ही त्यांची पहिल्यापासूनची पद्धत आहे. परंतु त्यांची प्रतिमा म्हणून आज आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, कारण 25 वर्षाच्या या कालखंडामध्ये त्यांच्यावर साधी एक एनसी देखील दाखल नाही. जो माणूस जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिराचे डोंगरावरती 150 कोटीच्या मंदिराच्या कामामध्ये महत्वाचा सहभाग घेऊन एक वारकरी म्हणून काम करतोय, नगरपालिकेमध्ये एक आदर्श नगरसेवक म्हणून काम केलंय, 5 तालुक्याच्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात ते. त्या व्यक्तीच्या मागच्या 25 वर्षाचा कालखंडात त्यांच्यावर एकही एनसी नसेल आणि ज्यांच्यावर लेटेस्ट 302च्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी आरोपी म्हणून गुन्हा दाखल झालाय, त्यांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार देखील नाही. पण बाळाभाऊ, तुम्ही ज्या बापूंबद्दल आता उल्लेख केलेला आहे, कधी काळी ते तुमचे विरोधक राहिलेले आहेत, मग त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे आहात, तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय, वाईट नाही वाटत का कुठेतरी? कारण राजकारणात प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी ध्येय गाठायचं असतं. राजकारण करत असताना पहिलं समाजकारण केलं पाहिजे. समाजाचं हित कशात आहे त्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. एक वेळेस आपल्या राजकारणाची 2 पावलं आपण मागे घेऊ, पण समाजाला जे महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. त्या भूमिकेतून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकजुटीने बापू साहेबांच्या विजयाच्या वाटचालीकडे सुरुवात झाल्याचं चित्र मावळ तालुक्यामध्ये पाहत आहोत. पुढची बाळाभाऊंची भूमिका काय असेल? विधानसभेनंतर काय राजकीय भविष्य, काय काही विचार केलेत का? काही पक्षांनी प्रॉमिसेस केलेत का? सगळ्यात महत्वाचं आज आमचं एकच लक्ष आहे, येणाऱ्या 20 तारखेला बापूसाहेब बेगडे यांना मोठ्या मताधिक्याने मतदान व्हावं म्हणून आमच्या मावळच्या जनतेचे आशीर्वाद घेणं आणि 23 तारखेला बापू साहेबांना मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून पाहण्याचं स्वप्न मावळची जनता पाहत आहे. पुढची भूमिका तुमची काय आहे? पण तरी याच्यातून बाळाभाऊंची काहीतरी भूमिका असायला पाहिजे ना. आमची कमिटी आहे. तुम्ही मंत्री राहिलेला आहात, मदत व पुनर्वसन मंत्रालय तुमच्याकडे, तर तुमच्या कार्यकाळात तुमचं एखादं कार्य सांगा की बाबा तुम्हाला असं वाटतं की बाबा ही कार्य खरंच कळीचा मुद्दा होता किंवा चर्चेचा विषय होता, खरंच अडचणीचा विषय होता. खरं तर माझा 4-4.5 महिन्याचा मंत्रिपदाचा कालखंड, 30 वर्ष 50 वर्ष जे प्रश्न मावळ तालुक्यातले सुटले नव्हते ते मी 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. 1976ला धरणाची बांधणी सुरू झाली आणि धरण पूर्ण उभं राहिलं, पवना धरण, पण 863 शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालं नव्हतं. मी 4 महिन्याच्या कालखंडात त्या ठिकाणी पवना धरणाच्या परिसरातली संपूर्ण जमीन मोजून घेतली आणि अंतिम निर्णय त्या ठिकाणी फक्त जमीन वाटपाचं धोरण ठरवायचं होतं. 863 शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये अन्याय झाला, त्याच्यात नावं नव्हती संचित यादीमध्ये. ती संचित यादीमधली नावं मी त्या ठिकाणी तपासून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आणि त्यांना ती नावं समाविष्ट केली. 1200 शेतकरी, 863 वरून 1200 शेतकऱ्यांना जमिनी मिळेल असं संपूर्ण रेकॉर्ड तयार झालं. पण दरम्यानच्या काळात निवडणूक लागली आणि त्या ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न जो त्यावेळेस मी पुढे नेला होता तो आजही दुर्दैवाने विद्यमान आमदारांच्या माध्यमातून सुटू शकला नाही. खूप घोषणा झाल्या, जलपूजन करणार नाही, 1 वर्षात त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत पुनर्वसन करू, 4 एकर जमीन देऊ. 1 गुंठा जागा देता येणार, आपण 4 एकर जमीन देण्यासाठी आमचा जो प्रयत्न होता तो बी तुम्हाला करता आला नाही. पण पवना धरणाच्या परिसरात आता सगळ्यात जास्त जमिनी कुणी विकत घेतल्या ही आमची पवना धरणाच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना माहिती आहे.
यांना पुनर्वसन करायचं नव्हतं, यांना त्या ठिकाणच्या जमिनी लाटायच्या होत्या. दुसरं महत्वाचं काम, थेट आरोप करताय तुम्ही. थेट सत्य आहे, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं, नाही तर उद्या मी सातबारा दाखवेल किती जमिनी खरेदी केलेल्या आहेत. पुराव्यानिशी बोलताय. माझं कुठलाच आरोप बिनबुडाचा नसतो, मी पुराव्याशिवाय कुठलीच गोष्ट बोलत नाही. मी आंध्रा धरणाच्या बरोबर आमच्या वडिवळे धरणाचा डावा उजवा कालवा प्रशासकीय मान्यता कुणी आणली ती त्यांनी सांगावी. कुणाच्या काळात त्या संदर्भातलं अधीक्षक अभियंता पाटबंधारे खात्याने वर्क ऑर्डर केली आणि भूमिपूजन करायला आमदार म्हणून त्यांचा अधिकारी ते गेले, पण त्यांनी म्हणले की मी मंजूर करून आणली. सुधारित प्रशासकीय मान्यता काय असते ना ते पहिलं माहिती करून घ्या आणि मग त्या ठिकाणी भूमिपूजन करताना आमच्या नाणे मावळातल्या शेतकऱ्यांना जिथं आम्हाला ऊस बागायती क्षेत्र वाढवायचं होतं ती मंजुरी आणून मी शेतकऱ्यांना खरं त्या ठिकाणी पहिलं काम केलं. ह्यांनी साधं त्या ठिकाणी सगळं मीच करेल. जिल्हा परिषद सदस्याचा निधी माझाच, सरपंचाने आणलेला निधी माझाच, 14व्या वित्त आयोगाचा केंद्राचा आलेला निधी माझाच, या भूमिकेतून काम करायचं यांची पद्धत होती. मी नवला घुमऱ्याच्या शेतकऱ्यांची 700 एकर जमीन 25 वर्षापूर्वी औद्योगिक क्षेत्रासाठी त्या ठिकाणी संपादित होण्यासाठी शिक्के त्या जमिनीवर होते. आमचे शेतकरी खूप प्रयत्न करत होते. मी मंत्री झाल्यानंतर तो कालखंड असा योगायोग आमच्या तालुक्याच्या जनतेच्या हिताचा असेल. 700 एकर जमीन शेतकऱ्यांनी एकही रुपया खर्च न करता शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचं काम, 7/12 MIDCचा शिक्का काढून देण्याचं काम मी केलं. त्यामुळं त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याची शेतजमिनीची जी किंमत आहे, माझा शेतकरी आज मला अभिमानाने सांगतो, भाऊ तुम्ही आमची 4 एकर जमीन सोडवली, त्यावेळी 4 कोटी रुपयाची होती, पण देवेंद्रजींच्या माध्यमातून हुंदाई कंपनी आली आणि माझ्या जमिनीची किंमत आता जवळजवळ 1 एकरला 4 कोटी होती, आज 4 कोटी रुपये एकरची जमीन झाली माझी. ही तुमच्यामुळे झाली. हा माझा त्या गावातला शेतकरी आजही मला सांगतोय. 1350 हेक्टर जमीन त्या ठिकाणी आमच्या आंध्रा धरणाच्या सिलिंग बंदीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर सिलिंग बंदी लागली होती. 1350 हेक्टर जमीन म्हणजे जवळ 3000 एकर जमीन सिलिंग बंदीमधून सोडवण्याचं काम 4 महिन्याच्या कालखंडामध्ये मी केलं. ही कामं कॉन्क्रीट आहेत. त्यामुळं माझा शेतकरी असेल कुणी असेल तो कुठे भेटला तरी तो आजही मला म्हणतो जनतेच्या मनातले तुम्हीच आमदार आहात. खूप खूप धन्यवाद बाळाभाऊ, तुम्ही अगदी मन मोकळी चर्चा केली, सगळ्या प्रश्नांची बाळाभाऊ स्टाईल उत्तरं पण दिलेली आहेत. तर तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल.